मी सचिन बाळासाहेब उंडे पाटील रावरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलोय। माझी स्वतःची एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी श्रीकृष्ण मिल्क अँड कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाने साधारणतः 25-30 हजार लिटर कलेक्शन आहे। तर माझा पण बऱ्याच दिवसापासून एक विचार चाललाय की मी पण ट्रेडिंग बरोबर प्रोडक्शन मध्ये पण उतरावे। म्हणूनच मी आदर्श डेअरी प्रोडक्ट्स संदीप संदीप सरांच्या या सेमिनार जॉईन केले। तर मी मार्च पासून एंट्री केली होती सरांकडे, पण काही कामानिमित्त मला ते थोडंसं पुढे गेलं। पण तरी पण ह्यावेळेस मी वेळात वेळ काढून इथं आलोच। पण इथं मी आल्यानंतर बघितलं, एकूण 24 ते 25 प्रॉडक्ट त्यांनी दिले होते। त्यापैकी पूर्ण प्रॉडक्टची त्यांनी रेसिपी, पूर्ण प्रॉडक्ट कसे बनवायची त्याची माहिती आणि ते प्रॉडक्टची कशी विक्री करायची याचीही माहिती त्यांनी दिली। तसेच संदीप सर हे नवीन उद्योजक घडवण्याची ते आयडियाज आहे। शक्यतो असे सेमिनार कोणी घेत नाही, आणि घेतले तरी त्याची कॉस्ट खूपच हाय असते। पुणे, मुंबई असे मोठमोठे शहरात असे सेमिनार घेतात, ते मला माहित पण आहे। आणि त्याची कॉस्ट पण खूप आहे। तर आपले म्हणजे सर्वसामान्य माणूस तो सेमिनार जॉईन करू शकत नाही, आणि उद्योजक तयार होण्यासाठी असे सेमिनारची आवश्यकता असते। तर मी संदीप सरांना मानतो की त्यांचा विचार हे खूप चांगले आहे, की त्यांनी पैशाकडनं बघता त्यांची विद्या जी आहे ती लोकांसाठी समर्पित केली, आणि प्रत्येक एक तरुण कसा उद्योजक बनन या हिशोबाने त्यांनी हे सेमिनारचं नियोजन केलं। त्या सेमिनार मध्ये 1 दिवस थेरपी, 2 दिवस प्रॅक्टिकल होते। त्या थेरपी मध्ये सुद्धा खूप छान संभाषण आम्हाला सुचवलं, आणि प्रॅक्टिकल मध्ये स्वतः संदीप सरांनी जो आम्हाला हे केलं, मार्गदर्शन केलं, ते खूप अलौकिक आहे। तर प्रोडक्शन बरोबर त्यांनी काही केंद्राच्या राज्याच्या स्कीमाही सुचवल्या, त्या पण खूप महत्वाच्या आहे। कारण कोणताही व्यवसाय करताना पैशाची गरज असते, व त्या अनुदानित स्कीमा ह्या मोठ्या प्रमाणावर कुणाला माहीत नसतात। तर संदीप सरांनी जे अनमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप त्यांचे आभार। तसेच राहण्याची व जेवणाची ही उत्तम सोय केलेली आहे। तरी मी पूर्ण उद्योजकांना आव्हान करतो की एकदा तरी संदीप सरांच्या आदर्श डेअरी प्रॉडक्टला भेट देऊन एकदा तरी हे सेमिनार जॉईन करून आपल्या आपल्या जे व्यवसाय आहे त्याला गती द्या व विकासाच्या दिशेने वाटचाल करा। धन्यवाद।